आजच्या व्हिडिओमध्ये आपण कढीपत्ता या झाडाविषयी माहिती पाहतो। कढीपत्त्याची पानं आपल्याला रोजच्या जेवणामध्ये लागतात। याचा बराचसा उपयोग होतो। तेलामध्ये सुद्धा कढीपत्त्याचा वापर केला जातो। त्याच्याने खूप छान ग्रोथ केसांची होते आणि असा सुंदर ताजा टवटवीत असा कढीपत्ता येण्यासाठी काय करावं लागतं हे मी आता या व्हिडिओमध्ये सांगते। आणि भरपूर वाढ होण्यासाठी पिकलेली पानं गळून पडतात, कधी-कधी पानांवरती कीड येते आणि त्याच्यामुळे कढीपत्त्याची वाढ ही खुंटते। त्याच्यासाठी आपण घरगुती उपाय करायचे आहेत आणि खूप छान ताजा टवटवीत असा कढीपत्ता आपल्याला वापरायला मिळतो। कढीपत्त्याचे उपाय भरपूर आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, अगदी छोटंसं झाड आहे कढीपत्त्याचं आणि किती छान बहरदार वाढलेलं आहे। पानं सुद्धा याची ताजी आहेत आणि सुंदर आहेत। कोवळी पानं आलेली आहेत। अशा प्रकारची पाने येण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचाच उपयोग आपण जेवणामध्ये करू शकतो आणि भरपूर सारे उपयोग या झाडाचे आहे। तर या झाडाची वाढ होण्यासाठी याची जमीन ही खूप चांगली जमीन लागते। काळ्या मातीमध्ये मी ही लावलेलं आहे कढीपत्त्याचं झाड आणि जमिनीमध्ये आहे आणि 1 वर्षाचंच झाड आहे हे। याची ग्रोथ बघा किती छान झालेली आहे, किती सुंदर पानं याला आलेली आहेत। कढीपत्त्याची चांगली वाढ होण्यासाठी अधूनमधून कढीपत्त्याला महिन्यातून एकदा खत दिलं पाहिजे। इथे मी शेणखत याला घालत असते। याच्या बुडाशी माती फार ओलसर किंवा दलदल इथे नाही आहे, तर इथे कोरडी माती आहे। जेव्हा पाण्याची गरज असेल तेव्हाच झाडाला पाणी घालायचं असते आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा याची काळजी आपल्याला घ्यावी लागते आणि 12ही महिने याला स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते आणि खूप छान वाढणारा हा प्लांट आहे आणि असाच भरगच्च वाढतो आणि भरपूर पानं आपल्याला वर्षभर मिळतात। तर इथे मी याला शेणखत घालत असते। झाडाची ग्रोथ होण्यासाठी आपल्या किचनमधून वेस्ट निघालेल्या भाज्यांची सालं असतात, त्याच्यापासून आपण कंपोस्ट खत तयार करून या झाडाला जर टाकलं तर याची ग्रोथ खूप छान होते। मी महिन्यातून एकदा याला शेणखत देत असते आणि झाडांचा निघालेला, माझ्या गार्डनमधून निघालेला पालापाचोळा असतो त्याच्यापासून केलेलं खत मी याला घालते आणि लिक्विडमध्ये पण तसंच आपण फर्टिलायझर करून या झाडाला घालू शकतो। एवढ्या झाडाला मी 1 ग्लास लिक्विड घालत असते, त्याच्यामुळे याची ग्रोथ इथे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। आणि जिथे अगदी 24 तास इथे सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणीच मी हे झाड लावलेलं आहे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवा जिथे असेल अशा ठिकाणीच कढीपत्त्याचं झाड आपल्याला लावायचं असते। कुंडीमध्ये किंवा टेरेस गार्डनवरती किंवा बाल्कनीमध्ये अगदी छोट्याशा जागेमध्ये आपण कढीपत्त्याचं झाड लावू शकतो। छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा याची ग्रोथ खूप छान होते आणि घरच्या घरी आपल्याला कढीपत्त्याची पानं वापरायला मिळून जातात। कढीपत्त्याच्या झाडाची भरपूर वाढ होण्यासाठी वेळोवेळी आपल्याला कढीपत्त्याचं झाड मोठं झालं की त्याची कटिंग करायची। कटिंग केल्यानंतर खूप उंच असं झाड आपण वाढू द्यायचं नाही। जेवढं जास्त झाड उंच वाढलं तेवढी आपल्याला पानं तोडता येत नाही। त्याच्यामुळे झाडाची वेळोवेळी वर्षातून एकदा तरी कटिंग करायची, म्हणजे ते असं छान झुपकेदार वाढतं आणि डेरदार वाढतं आणि भरपूर ताजी पानं आपल्याला हिरवीगार मिळतात। आणि कुठलीही कीड याला जर लागायला सुरुवात झाली तर याची कटिंग करून टाकायची, याची जुनी पानं काढून टाकायची, छोट्या छोट्या कटिंग कट करत राहायच्या, म्हणजे याचं झाड छान डेरदार वाढतं आणि ताजी हिरवीगार पाने आपल्याला मिळतात। त्याचं झाडाचं रोप नवीन तयार करत असताना जे मोठं झाड असते त्या झाडाला बिया येतात आणि बियांपासून नवीन झाड तयार होते। नवीन रोपं तयार आपण करू शकतो। अगदी बियांपासून पटकन रोपं उगवून येतात, त्याच्यापासून असं मोठं कढीपत्त्याचं झाड आपण तयार करू शकतो आणि छान ग्रोथ होते त्याची। जे मोठं झाड असते त्याच्या आजूबाजूनी बिया पडलेल्या असतात आणि आजूबाजूनी रोपं पण उगवून येतात। त्या रोपांपासून हे असं नवीन झाड आपण तयार करू शकतो आणि कुंडीमध्ये किंवा पॉटमध्येही आपण कढीपत्त्याचं झाड छान वाढवू शकतो। मोठ्यात मोठा पॉट घेताना घ्यायचा, म्हणजे कढीपत्त्याच्या झाडाची ग्रोथ चांगली होते आणि भरपूर पानं आपल्याला मिळतात। आणि इथे पाणी घालत असताना कढीपत्त्याच्या झाडाला उन्हाळ्याचं सकाळी किंवा संध्याकाळी 2 वेळेसच पाणी घालायचं। दुपारच्या उन्हामध्ये कुठल्याच प्लांटला पाणी घालायचं नाही, त्याच्यामुळे झाड आपलं वाळू शकते।
सकाळी किंवा संध्याकाळी झाडाला पाणी घालायचं. त्याने थंडावाही राहतो आणि छान हिरवीगार टवटवीत अशी पानंही आपल्याला मिळतात. आता हे जे झाड मी तयार केलेलं आहे ते मोठ्या झाडाखाली निघालेल्या रोपांपासूनच तयार केलेलं आहे. असंच झाड आपण तयार करू शकतो आणि खूप छान आपल्याला त्याचा उपयोग घेता येतो.